ही सरकारी योजना लोकांसोबत स्कॅम करते आणि तुम्ही पण या स्कॅमचा बली होऊ शकता. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. 1 करोड पोरांना इंटर्नशिप अवेलेबल करून देणं. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना एका चांगल्या हेतूने सुरू झाली होती, पण सरकारी गोष्टी आणि ग्राउंड रियालिटी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. या स्कीमच्या पहिल्या फेजमध्ये 1,27,000 इंटर्नशिपसाठी 6,21,000 ॲप्लिकेशन्स आले. त्याच्यामधील 82,000 लोकांना ऑफर लेटर पाठवलं आणि फक्त 28,000 लोकांनी ते ऑफर लेटर ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यामध्ये पण 8,700 लोकांनी जॉईन केलं. आणि फेज 2चे आकडे पण काही चांगले नाही आहेत. 1,18,000 इंटर्नशिपसाठी फक्त 22,000 लोकांनी ऑफर एक्सेप्ट केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जॉईन केलेली लोक सुद्धा मधूनच इंटर्नशिप सोडत आहेत. आता याच्या मागचं कारण काय आहे? या इंटर्नशिपचा फायदा घेणारे मोस्ट ऑफ द जे पोरं आहेत ही छोट्या शहरांमधून येतात आणि त्यांना इंटर्नशिपसाठी मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये पाठवलं जातं. आणि या स्कीमद्वारे गव्हर्नमेंटकडून सुरुवातीला 6,000 वन टाइम आणि त्याच्यानंतर 5,000चं स्टायपंड पर मंथ दिलं जातं. आणि आज मेट्रो सिटीजमध्ये इतक्या कमी पेमेंटमध्ये सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटर्नशिप ऑफर करणाऱ्या मोस्ट ऑफ द कंपन्या या PSU आहेत, म्हणजेच इंटर्नशिप नंतर त्याच कंपनीमध्ये जॉब मिळणं याची पॉसिबिलिटी ऑलमोस्ट 0 आहे. तिसरं म्हणजे स्टुडंट इंटर्नशिप करतात कंपनीमध्ये ॲक्च्युली काय काम केलं जातं या गोष्टी प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करण्यासाठी. पण ह्या इंटर्नशिपमध्ये मोस्ट ऑफ द लोकांना डाटा एंट्री किंवा फाईल मॅनेजमेंट यांच्यासारख्या बेसिक गोष्टी शिकवल्या जातात किंवा हे काम करायला सांगितलं जातं. आणि अशा प्रकारे पुअर मॅनेजमेंटमुळे चांगल्या स्कीमची वाट लागली.